देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील लोकांना आजही अ, ये-जा करण्यासाठी जीवघेणा असा प्रवास करावा लागत आहे. आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पैनगंगा ही नदी आहे. या नदीकाठी असणारं वाटेगाव हे गाव आहे. या गावातील नागरिकांना जे आहे ते जीवघेणा असा धक्कादायक प्रवास करावा लागतो. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारी ही नदी आहे, परंतु हदगाव तालुक्यातील आणि विदर्भातील उमरखेड तालुक्यातील 20 ते 25 असे गावं आहेत. या गावातील लोकांना हदगाव ते उमरखेड जाण्यासाठी हा मार्ग आहे. या मार्गावरून ये-जा करण्यासाठी त्यांना जीवघेणा असा प्रवास करावा लागत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलावरील जे नदीवरील जे पूल आहे मंजूर करण्यात आला होता. लोखंडी पूल मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु अद्यापर्यंत या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता धक्कादायक असा प्रवास जो आहे येथील नागरिकांना करावा लागत आहे. रोज 20 ते 25 गावातील जे नागरिक आहेत, लोक आहेत, ते ये-जा करत असतात. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रवास करावा लागतोय आपल्याला? प्रवास म्हणजे काय, रोजचा प्रवास हा जीवच धोक्यात टाकून जीव मुठीत धरून इथं प्रवास चालू आहे. जवळपास 40 वर्ष झालं प्रवास चालू आहे. पण गेल्या 5-7 वर्षापासून आपल्या सर्व मीडियाचे मी अभिनंदन करतो. त्यांनी हे काय पुलाची मागणी गावकऱ्यांनी केली होती, पूलही मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु आणखीन काम सुरू झालं नाही. काय 5 वर्षापासून आम्ही सतत आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे सगळं दाखवलं आणि त्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि हे पूल मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो याचं कामच सुरुवात नाही आली आणि याचा सर्वस्व जबाबदार हे प्रशासन आहे. कलेक्टर साहेब असो, SDM साहेब असो, यांच्याकडे यांचं लक्ष नाही या जीवघेण्या प्रवासाकडे. शासनानं मंजूर करून, राज्यकर्त्यांनी मंजूर करून सुद्धा कामाला आणि गती नाही. मग या आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? तर मी तुमचे अभिनंदन करतो की आमचा हा प्रवास आणि तुम्ही दाखवत आहात आणि कुठेतरी लवकरात लवकर हे चालू व्हावा. शासनानं पुलाला मंजुरी दिलेली आहे, परंतु काम अद्यापही सुरू झालेलं नाही. आपल्यासोबत दुसरे स्थानिक आहेत. दादा, पूल मंजूर झालाय, परंतु कामाला सुरुवात नाही. काय अडचणी सांगण्यात येत आहेत? शासनाने या पुलासाठी जवळपास 55,000 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे असं आम्हाला कळालेलं आहे मीडियाच्या माध्यमातून. खरोखरच हा जीवघेणा प्रवास आम्हाला थांबणार याचा आनंद आम्हाला झाला. परंतु जवळपास 2 महिने होऊन या पुलाला मंजुरी मिळालेली आहे. त्याचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि हा पूल लवकरात लवकर व्हावा याची आम्ही वाट पाहत आहोत. नक्कीच पुलास मंजुरी मिळाली, परंतु अद्यापही कामाला कुठंच सुरुवात झालेली नाही. 25 गावं आहेत उमरखेड तालुक्यातील आणि हदगाव तालुक्यातील. या गावातील नागरिकांना आजही जीवघेणा असा प्रवास करावा लागत आहे. या नदीवरील पूल केव्हा पूर्ण होणार अशी मागणी आता या नागरिकाकडून होऊ लागलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, हदगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.